काशीखंड अध्याय 61। श्री गणेशाय नमः। षण्मुख मनेगा अगस्ती, ऐसी या गणपतीची उत्पत्ती। तेने सर्वांकारणी पशुपती, संतोष विला असे। स्वामी मनेगा मुनिवराशी, व स्थिर झाले गंगा तीरा। अवेरुनी आले गिरीवरा, मंदराचलासी। परी तो सर्वार्थी गा शिव भक्त, तोही शिवासवे आला पर्वत। आता असो त्या कथेचा वृत्तांत, मागे राहिली शिवकथा। दिवोदास राजा वैकुंठासी नेला, तेने शिव अत्यंत तोषला। सर्व देवांमध्ये वंद्य केला ढुंडीराज तो। मग ढुंडीराजा शिवदे हर, तुझ समर्पिला रे उरगहार। अष्टसिद्धींचा जो पूर्ण वर, तो म्या अधिकार तुझ दिदला। तू प्राप्त केली मज वाराणसी, तो दीर्घ उत्साह झाला मासी। तरी कोणते उचित गणासी, समर्पू मी एकाळी। जैसी सर्व आभरणे शंकरासी, ती तुकी समर्पिली गजेंद्राची। मग प्रवर्ते संगीत नृत्यासी, शंकरा पुढे गणेश। रंगी ठाकला लंबोदर, दावी नृत्याचा प्रकार। काशीपुरी आला विश्वंभर, म्हणून शिवा पुढे नाचे। षण्मुख मनेगा अगस्ती, रंगी ठाण केले गणपती। प्रथम चरणी केली संगती, ते कैसी आता। यम नारद आणि तुंबर, यम मृदंगी ठाकला यंत्रकार। स्वरी ठेविला वीणा सुस्वर, सज्जिली उपांगे। चित्र विचित्र हे गायन वृत्ती, हनुमंतादिक आणि सरस्वती। तीही मौळी स्पर्शोनियाक्षी, ती नमस्कारिला शिव। तव गजेंद्रे वंदिला पशुपती, मग प्रवर्तला कैसा नृत्यगीती। सर्व गण गंधर्व सूर देखती, थै थैकारी मृगांकधर जैसा। कवी रंगी ठाकलिया निंतबा, सरळा तरळा स्वयंभा। बाला वज्रा भ्रमिता रक्तबिंबा, ऐशा सप्तपाताळिका। वाम दक्षिण प्रतिज्ञाकारका, कटी मुष्टिजा नुस्तन दीर्घिका। महाज्ञान लक्षणिका, सर्व शुभापय। हस्त कर चरण चारी दृष्टी युक्ती, मग केव्हा आडव सुकुमार गती। ऐशी देवरंजना मनोवृत्ती, उत्पल पदा चंचला। प्रथम भाव चरण चाली चरिता, हृदयावरी हस्त विद्युलता। कृशांगी अति उन्मत्तता, प्रथम गुण लक्षणी। बिंबोष्टी चारु भामिनी, श्यामोदरी मुख पद्मिनी। चक्षुपुटी षडलक्षणी, ऐशा शुभांगणा। तरी त्या जाणती षड्रागागमा, तव अगस्तीने प्राथिले षडानना नेमा। या षडू रागांचे जन्मा सांगाजी स्वामी, आणि हे 6 राग भार्या 36, आणि पुत्र जाती की संयुक्तीस। कवन मात्र पित्र निर्मिती कोठे जन्म यांचा। स्कंदवचनी षड्रागांचे जन्म सांगता, संस्कृती असे विस्तीर्णता। परी काही एक संकलित श्रोता करू निरूपण। जय अप्सराण होत्या लावण्य सुंदरी, तै प्रथम सरस्वती ब्रह्मकुमार उद्भवली। ब्रह्मयाचे मुखा माझारी, जन्मली प्रयागी। तिने तप केले काशीपुरी, मग प्रसन्न झाला त्रिपुरारी। तेने राग माळिका ते अवसरी, दिधली ती येसी। ते 6 राग कोणते नेमस्तू, श्रीराग भैरव पंचम वसंतू। आणिक मेघराग गर्जे वर्षा ऋतू, षष्ठ तो महाद्भुत। जंबूद्वीपी खांडवनस्थळी, बग बग या ध्वनी। उदयाचळी श्रीराग प्रसवला चंद्रमौळी, तो दिधला शारदेसी। तो मार्गेश्वर मासी संभवला, आणि पौष शुद्ध षष्टीसी जन्मला। तो जातीचा ब्राह्मण लेईला श्वेतांबरे। आता माघ मासी संभवण, आणि फाल्गुनी झाला उत्पन्न। उद्भवली समुद्र मंथनाची ध्वण, तो वसंत जन्मला। सिंहलद्वीपी त्रिकुटा चळी, फाल्गुन शुद्ध पौर्णिमे काळी। वसंतासी प्रसवला चंद्रमौळी, तो द्वितीय मान्य। आता चैत्र मासी गर्भ झाला, वैशाख शुद्ध एकादशीसी जन्मला। शिवमुखी उद्भवला तो भैरव राग, तो क्रौंच द्वीपी गंध मादन पर्वती। उलूक कंठी ध्वनिवृत्ती, प्रसवला पशुपती तया भैरव रागासी। वसंत भैरव हे पितांबर आभरण, आता ज्येष्ठ मासी संभवून।
आषाढ मासी सप्तमी दिन तै पंचम जन्मला। जय सामान्य सर्वाभरणी सूरपती तैसी पंचामरागाची मूर्ती। हाही वैश्यवर्ण ज्ञाती निर्मिला शंकरे। श्रावण मासी गर्भ झाला तो भाद्रपद चतुर्दशीसी जन्मला। क्रौंचद्वीपी गंधगिरी प्रसवला शंकर तयासी। तो मेघराग चक्रपाणी महाक्षत्रिय पीतांबर वसनी। जन्मता वरुण ध्वनी उद्भवला महाघोषे। आता गोमेद द्वीपी खंड पर्वती शंखध्वनी महाकीर्ती। तो अरुण रंग दीप्ती प्रसवला शिव। ऐसा षड्राग जन्म वृत्तांत प्रसवला तो उमाकांत। महाक्षत्रिय लक्ष्मी मिश्रित नट नारायण। रक्तप्रया श्वेतवस्त्रे कणक भूषणे कणक छत्रे। ऐसा तो नीलोत्पल त्रिनेत्रे उद्भवला श्रीराग। सुंदर मदन मूर्ती पाव कवर्ण श्रवणी कमळ क्षत्रिय पूर्ण। ऐसा तो वसंत त्रिनयन प्रसवला राग। उग्रमूर्ती भस्मोद्धुळी जटाजूट विराजमान मौळी। ऐसा तो भैरवराग शशी मौळी प्रसवला शिव। रक्तकृष्ण वर्ण जांभळी शतपत्री पाटली छत्रमौळी। ऐसा तो पंचमराग शशी मौळी प्रसवला शिव। तमाल नील घनश्याम मूर्ती वस्त्रे श्वेत सिंधुराग्नी शिरी छत्रे। ऐसा तो मेघराज पंचवक्रे उद्भवला स्वइच्छे। रक्तांबर महाक्षत्री अरुण प्रभा नीलोत्पल गात्री। ऐसा तो नट नारायण पंचवक्री प्रसवला महादेव। आता पश्चिमेसी गंधपर्वती हरिकेशव नामे महान नृपती। त्याची या नगरा नाम गंधावती तो तेथींचा नृपनाथ। त्यासी प्रसन्न झाला शंकर संतती दिधला एक कुमार। तयासी नाम विद्याधर तो प्रसवला षटकन्या। शंकर प्रसन्न झाला त्यासी त्या दिधल्या नृपसुतांसी। स्वामी म्हणे गा अगस्ती ऋषी त्या कवन कवना। मालती दिधली श्री रागासी जयंती समर्पिली वसंतासी। सुपनिका दिधली भैरवासी पंचम देसी कारिसीवर। ज्योतिका मेघरागाची शक्ती आणि कमल विशालाक्षी नाम निवृत्ती। हे नट नारायणाची युवती महाप्रज्ञा। मग श्री रागासी झाली षटकुमारी त्या महालावण्य सगुण सुंदरी। त्या कवन कवन अवधारी मैत्रावरुणी। गौडाग्री कोलाहली आधावडी द्राविडी मंगल कौतुकी बाळी। सहावी देवी ग्रह मंडळी श्रीराग उदरी मालतीसी झाल्या। धनाश्री वैराटकी रामाग्नी षण्मंजरी देवप्रसादा गौडाग्नी। या वसंताची या कुमारी सुलक्षणी जयंतीसी झाल्या। भैरवी ललिता वेल्हाळी सुजरी कर्नाटकी रक्तिमा हस्तबाळी। या भैरवाच्या गृहमंडळी सुपर्णिकेसी झाल्या। तोटकी मोटकी नाटपरी परात्परा सिद्धी मलारी। या पंचमाच्या षटकुमारी देशिकारिसी झाल्या। कुमुदा मधुकरी बंगाली कासोळी सोरटी भूपाळी। या मेघराग कन्या महाबाळी ज्योती कैसी झाल्या। वल्लभा रंगाग्नी सावरी वेगवधा चतुर गांधारी। जयंती या षटकन्या मंदिरी नट नारायणाच्या। मेरू पाठारी वायुकोनी गंधावती पुरी पुण्यस्थानी। तेथे जन्मली पुत्री कुरंगिनी विद्याधराजा। ऐसे हे राग कुटुंब सप्तके निर्माण केले जी त्र्यंबके। मग समर्पिले काशी निवासी के ते रागांचे अवतार। मग त्या राग रागिनी पुत्रिका त्या राहिल्या स्वर्गलोका। ज्या प्रकटली या मृत्यू लोका ते रागांचे अवतार। सहा राग ते स्वर्ग मंडळी उपराग ते असती या भूतळी। ते ऋषीश्वरी राजमंडळी ध्वनी मंथुणी स्थापिले। आता एक पुराणातरींची उक्ती स्वामी सांगे अगस्ती प्रती। त्या चतुर्वेदाची या मूर्ती हयग्रीवे नेलिया। तै राग सह वर्तमान द्वेद
दैत्य उदरी पावले खेद, मग नारायणे केला छेद, मस्त्यावतारी दैत्यांचा. दधी समुद्री घोरवणी, शंखासुराचे उदर फोडुनी, वेद काढिले चक्रपाणी, त्या शंखासुरा पासाव. पुत्र कलत्रेसी रागरागिनी, त्या विजयी केल्या स्वर्गभुवनी, मग राहिल्या होत्या रागध्वनी, हयग्रीव शंखोदरी. मग त्या ऋषी आश्रमाची पक्षीवरे, नानाविध मिळाली मनोहरे, मग त्या दैत्यांची मांस रुधिरे, भक्षविली तया. दैत्य रुधिरे भरली क्षिती, तेथे तृण उद्भवले वर्षा ऋती, ते भक्षिले जीवजती श्वापदी पश्वादिकी. मग त्या रागध्वनी त्याची उदरी, उद्भवल्या पृथ्वीवरी, मग त्या मंथुनी ऋषीश्वरी, धरिल्या रागधारणा. स्वामी वदेगा कुंभजा, त्या निरूपण करू बर्विया ओजा, आता स्रोतोत्तमा सहजा परिसा एकाग्र. प्रथम श्री रागाची ध्वनी, वदे बग बगाया आननी, वसंताची जी कामिनी, वदे सुग्रणी पक्षी. आता भैरव वदे उडुका, पंचम रागासी उद्भवली पीका, मेघरागाची टीका. श्रीखंड पक्षी वदे सर्व विद्यांचा जो गुरु, तो शुक नामे महागजरू, नट नारायण धीरवीरू, वद तसे सुखध्वनी. सातक वदे गौडा अग्निमाण, देवाग्नी प्रसवे वायसानन, गौडी मानाची जे ध्वण. चौगदू पक्षी वदे द्राविड वदे ढोक पक्षी, तुंडी पानिया कुरकुटिया मुखी पक्षी, कुमुदिका बोले प्रतिसाक्षी, वाजी वद ताती. अजावदनी वदे गांधारी, ढोक पक्षी वदे आहेरी, मृग वदे पदमंजरी, ढोक पक्षी सावरी वदे. क्रश पक्षी वदे जातिका, शुद्धा नट वदे पाराविका, धनाश्रियेचा धोका वदे खराननी, वैराटिका वदे कुरांगिणी, माधवी कष्ट पक्षी वदनी, कौस्तुभ कंकराधी आननी, वदतसे पूर्ण. फूल कुरकुट वदे मोटकीसी, हुंबर वदे देशकारीसी, आणि जे जाणती मानसी ते संस्कृत भाषे. मधु माधवी वदे गोदावरी, महिका वदे ते देवांगारी, ऐसे राग रागिनी ऋषीश्वरी प्रकट केले मृत्यू केली. आता सप्तस्वरांचे मान, कोणामुखी होती उच्चारण, परिसा गोमुखे गुण स्कंद पुराणीचे. षड्ज स्वर वदे वारण, दैवत वदे वडवानन, गांधाराचे प्रमाण जे ज्ञान, ते बेडूक वदे. निषाद वदे कुरंगिणी, प्रलंब राधियाच्या वदनी, तमाळू स्वर गर्जनी पंचारणाची. सातवा तो पंचम स्वर वदे शेषीचा मित्र चकोरा, ऐसा वेदाचा बडिवार, स्वामी सांगे अगस्तीसी. ऐसा प्रथम उद्धरिला जो वेद, परी त्रिविध केला भेद, ऐसा शिवसभे होतसे आनंद, त्रिग्रामी त्रिस्वरी. प्रथम घोर नाभी उचिते, द्वितीय हृदय मंदिरी कीर्तिते, तार स्वर शिरसा उचितो, इति ते त्रिग्रायामिनी. मग उभारुनी दक्षिण भुजा, श्रीराम उभारी सारजा, जेव्हा स्वरेची शिवात्मजा उद्धरिला वसंत. मग पंचम उद्धरिला आननी, थोर केली भैरवाची उद्धरणी, मग स्मरता झाला शिवस्थानी मेघरागतो. मग उद्धरोणी स्वर केला नीट, हे स्त्रियांसी मिरवीत राग स्पष्ट, सर्वनादांचे मूळ ते लंबोष्ट, उद्धरिल्या रागिनी. 36 पुत्रिका सह वर्तमान, दाखविली सर्व ही अंबराभरण, कथिले षड्रागांचे वर्णन नानाविध जे. श्रीराग वसंत हा वर्ण श्वेत, पंचम भैरव निर्मिला श्यामस्थ, मेघराज वर्ण पीत दाखविले रंगी. ऐसी झाली राग रचना, मिरवले आपुल्या जन्मस्थाना, हे सहाही शिव पंचारणा पासाव जन्मले. येथे संतोषावया पंचारणा, लंबोदर प्रवर्तला जी पैखणा, थै थै करीत मूर्छणा दाखवी 21 ताले. आन 49 विध दाखविली, 32 श्रुतींची प्रवृत्ती केली, सप्तही गमके दाखविली शिवा पुढे. चारी छाया राग लीला दोन्ही, पंचगती पंच
आला पध्वनी नवरस दाखविले अष्टगुणी 36 अधिकी ते 14 संसारचारी 4 संप्रदाय कळा 72 64 हस्तक त्रिदृष्टी भेद करी 36 अधिकी जे ज्या रसी अत्यंत प्रिय शिव त्या सप्तरसांची उद्धरी ठेव अंतरी भ्रमता अंगभाव दाखविले नानाविध पै उल्लाटादिकी भ्रमण साधिता क्षितितळी भंग झाला दंता परी कोटी कडी राखिला निरुता ताल बंद गजेंद्रे तेने प्रसन्न झाला उमाकांत लंबोदर केला चतुर्दंत आणिक विश्वनाथ विद्या चतुर्दशजा प्रथम विद्या केल्या वेदाधिपती द्वितीय विद्या 1.25 लक्ष जाती तृतीय विद्या महाप्रवृत्ती 18 पुराणे चतुर्थ विद्येचा बोलीजे गीत मात पंचम विद्या नवरसादी नृत्य षष्ठ विद्या ते अष्टोत्तर शत नाना मंत्र जपतो सातवी ते 36 दंडयोधी आठवी ते अष्टपाक सिद्धी नववी विद्या महासिद्धी गारुड विद्या ते दशवी ते घटित सूत्र सुंदर एकादशावी ते बहु लकीरकार द्वादशावी रूपर सशृंगार 13वी धीरशूर पुरुषार्थ चतुर्दशावी ते महादान हे नवे त्रयोदशा समान ऐसा केला गजेंद्र महासंपन्न त्रिपुरांतके ऐसा त्रिपुरांतक झाला प्रसन्न सर्व देवामध्ये केला श्रेष्ठ गण काशी रक्षावया सप्तावरण 55 स्थानी ऐसा श्रेष्ठ केला लंबोदर 18 पुराणा गोचर वंद्यासी वंद्य हा परात्पर आदि गण श्रेष्ठ अगस्ती वदेजी शिव कुमरा पूर्णवृष्टी करिता जल धरा तेने परम संतोष शरीरा होतसे चातकांसी अंबुणे संतोष होतसे तयां प्रती अमृताची मज करिता बहुत प्राप्ती परिमी अति क्षुधा क्रांती नवे तृप्त आता शिव कैसा आला काशी मधी ते कथा परमपद प्रापक सिद्धी मज निरुपाजी कृपानिधी स्वामी आस्कंदा तव स्वामी म्हणेगा कुंभजा शिवे स्थिर केले वृषभध्वजा तेची तीर्थ झाले गा सहजा वृषभध्वज तीर्थ ऐसे तेथींचा महिमा सांगू तुझ प्रती तरी मज ऐसी कैंची गामती आता असो उमाशिव महावया प्रती आले कवण कवण आरोहण गरुड पृष्ठीवरी शंख चक्र आयुधे करी त्वरावंत निघाला श्रीहरी शिव दर्शना श्रीहरी निघाला सिद्ध करून या स्वभार जवळी पाचारीला तो सृष्टी कर तो हंसवहनी ब्रह्मा तत्पर आला हरी जवळीके तव दिव्य दीप्ती आला सविता तेने वंदिला हरी सृष्टी करता तेथे योगिनी आलिया समजता वंदिले हरी विरिंची सर्व देव आले निजगण ऋषी महानुभाव ब्राह्मण जे होते ते क्षत्र संन्यास घेऊन निघाले शिवयात्रेसी तव योगिनी म्हणती एकमेका शिवकार्या मी झालो वंचिका आता दर्शना जाता त्र्यंबका काय मिरवू श्लंघ्यत्व तव एकी ऐसा विचार स्थापिला सविता पैज स्वीकारून आला तेने शिवकार्यासी निश्चय केला तो गेला कोणीकडे पै आपणा कोपेल त्रिनयन आपण राहिलो काशी सेवून विश्वनाथा विरहित स्मरण अंगीकारिले नाही पै तव सविता विचारी मानसी आम्ही शक्तिमंद झालो शिव कार्यासी आता कवण पुरुषार्थ शिवासी दृश्य करू आम्ही परी मी झालो काशी रक्षपाळ अहोरात्र स्मरतसे जाश्वनीळ आता होणार असेल मम कैसा काळ जाऊ शिव दर्शना तव ब्रह्मा विचारणा करी अति क्रोधी तो त्रिपुरारी मी अव्यरुणी काशीपुरी नेनेची अनेक स्थळ आता कैसे असेल लिखित पत्री क्रोधयुक्त होईल पंचवक्री जरी तो दग्धील त्रिनेत्री तरी अत्यंत मुक्ती पै ऐसे आपुलाले अन्याय विचारिती कैसी करावी पै आता युक्ती हर दर्शना जातसे श्रीपती उता वेळ चालिला अशक्त होऊनी शिव कामा आम्ही नाही वर्तलो अधर्मा आता जैसा काळ पुरुषोत्तमा तोची आपणासी मग श्रीहरी वंदिला समस्ती पुढे करुणी आले श्रीपती योगिनी विरींची गणग बसती निघाले विष्णू सवे
ऐसा निघाल चक्रपाणी, शिवे येता देखिला जी दुरोणी. प्रणाम केला शिवचरणी, स्वभारीसी पै. मग क्षिती मौळी ठेवूनी हरी, साष्टांगे वंदिला त्रिपुरारी. तव देव ऋषींनी जय जयकारी, वंदिला सदाशिव. जैसा महावाताचेनी झुंजुकारे, क्षितिलता स्पर्शिजे क्षीरभारे. तैसी सर्वांची साष्टांगे शंकरे, देखिली चक्षुणे. मग श्रीहरी ठाकला कर संपुटी, तेने विश्वंभर झाला संतुष्टी. एर समस्त राहिले अधोदृष्टी, न देखवे शिवासी. अव उदार भोळा चक्रवर्ती, अनंत ब्रह्मांडे ज्याची मनोवृत्ती. तरी हा प्रलय करी उत्पत्ती, क्षणा माझी किती नेनो. जैसी माता जाय कार्याकारणे, अपत्ये गृही ठेवी रक्षणे. ती राहता मात्र आज्ञाप्रमाणे, तैसी क्रोध केवी करी. तैसे वाराणसी मध्ये जे आले, ते सर्व दोषालिप्त झाले. शिवस्तवीत तेथींची राहिले, त्यांसी न चले शिवाचे. जो वाराणसीचा पूर्णवासी, तो प्रत्युत्तर तुळीजे शिवासी. ऐसा जो कवण समर्थ त्यासी, दोष बाधेल. मग शिवे समस्तांसी आश्वासिले, यामुचे कार्य कोणी नाही केले. तुम्हासी अत्यंत बर्वे सुचले, जे सेविली काशी. शिवे जे स्थानी ध्वज स्थिर केला, तेथे सर्व देव भार उतरला. ती तुकी तीर्थी अनुवादला, भवानी प्रती. षण्मुख मनेगा महाऋषी, ती तीर्थी श्रवण करूगा तुझसी. सहस्र जन्मींचे किल्बिषाशी, दान होय निमिषार्धे. प्रथम ते वृषभ ध्वज तीर्थ, ऐसे मही मंडळी नाही समर्थ. त्या तीर्थाचा जो परम पुरुषार्थ, तो परियेसी गा अगस्ती. वृषभ ध्वजर तीर्थी पिंडदान, की जे द्रव्य भशक्ती प्रमाण. तरी पूर्वजा होय दीर्घमाण, शिव सभेसी कैलासी. ज्यासी कैलास झाला पावण, मग किमर्थ ते दीर्घ महिमान. शिव सभेंत कैलासी होय मान, हे सार त्रिभुवनी. सर्व देवांसी सहस्रनयन, अष्टदिक्पती नारायण. वृषभ ध्वज तीर्थी पंचानन, पूजिला मंत्रविधी. विश्वंभर आला वाराणसी, तेने उत्साह झाला त्रैलोक्यासी. त्रैलोक्य तीर्थे येती शिव मुक्तीसी. शिव दर्शनाते गोलोकी हुनी, आल्या कामधेनू. नमस्कारावया पंचाननू, अगस्तीसी वदे शिवनंदनू. त्या कवण कवण 1 कोटी कामधेनू सुदोहा, ज्या गोलोकी आनंदो त्याहा. त्या शिवे निर्मिल्या अगाध पाहा, युगानुयुगी. त्या महासुंदर अमृताची आखाणी, त्यामध्ये मुख्य ज्या 16 जनी. त्या निघालिया अगस्ती मुनी, दधी समुद्र मंथिता. गोलोकी स्थापिल्या त्रिपुरांतके, त्या श्रेष्ठ केली आकाशी निवासिके. तेथींचे आधिपत्य त्र्यंबके, प्राप्त केले तयासी. प्रथम कामधेनू जे सुमना, जियेचे सत्व प्रसिद्ध पंचानना. की त्रैलोक्य जंतुसी अन्नपूर्णा, प्रत्यक्ष भवानी. दुसरी कामधेनू ते सुनंदा, ते अनादि तुळीजे आनंदकंदा. तियेचे पीयूष प्राप्त नोहे कदा, ब्रह्मादिका सृष्टी करासी. तृतीय कामधेनू ती सुश्रीडी, की ते त्रैलोक्य जंतूची पयाळी. तयेची अमृते सकळी, तृप्ती ब्रह्मादिकांसी. चौथी ते सुरभी नाम स्थापिली, की ते द्रोणाचळींची अमृतवल्ली. ती सर्व देवा उपयोगा आली, आत्मरक्षण पियुषे. पाचवी कामधेनू ते कपिला, जियेचे पियुषे चंद्रमा निर्मिला. ती ते ब्रह्मा सत्य लोकासी, घेऊन गेला चंद्रास्तव पै. सहावी कामधेनू कपिलावरा, तियेचे अमृत प्रिय सर्वसुरा. आणि कयागी प्रिय ऋषीश्वरा, मर्त्य मंडळी. सातवी ते नामे कुमुदिनी उत्तम, तियेचे अमृत त्रिलोकी सप्रेम. तेने सिद्धी गेला विश्वामित्राचा होम, केली दुसरी.
आठवी ते नामे मधुगा ऐसी ते उपकार अर्थ आली देवांसी ते आणली अमरावतीसी सहस्रनयने नववी ते सिद्धी गौसुंदरी तेही प्राप्त केली होती सुरेश्वरी ते समर्पण केली होती ऋषीश्वरी भवानीने जमदग्नीसी 10वी ते पूर्ण भद्रा गवा तियेचे भरते जातसे क्षीरार्णवा विष्णू नित्य स्नपी महादेवा तियेचेनी अमृते 11वी महासिद्धी योगी तियेचा लक्षावा अंश प्रकटला जगी ते आणली होती महायागी कुरुक्षेत्री अगस्तीने 12वी ते नामे कामभूता जिने शापिली पार्वती दक्ष तुहिता मग अवतरली ते जगन्माता द्रुपदगृही 13वी ब्रह्मघातणा जिने क्षय केला दधीची ब्राह्मणा जय प्राप्त केला पंचानना निक्षेपिला त्रिपुरारी 14वी ते नामे मोक्षावती ते आली होती हिमाद्री प्रती तेथे दिलीप राजा महान नृपती होता तप साधणी तो सूर्यवंशी राजा नृपवर तव देखुनी मानवला शंकर तो महाराज भगीरथाचा पितर नेला मोक्ष पदासी तिने 15वी ते वार गर्भधारी ते होती शेषाचे फणीवरी हिरण्याक्षे प्रहरिली क्षीरसागरी ते नाम वसुमती 16वी ते त्रैलोक्य आनंदा किंते शिवाची इच्छा त्रिपदा ते प्रणवी नामे चतुर्वेदा 16वी श्रेष्ठ अगस्तीसी वदे शिवनंदणू ऐशाया गोलोकींच्या कामधेनू नमस्कारावया पंचाननू आली आकाशी परीसी त्याही विधियुक्त पूजिले पंचानना यथोक्त केल्या लिंगस्थापना तरी त्या लिंगाची नामधारणा परियेसी गा अगस्ती शिवाचा ध्वज तो महासमर्थ तेची प्रथम वृषभ ध्वज तीर्थ तेथी इच्छिया स्नाने प्राप्त मोक्षार्थ मग फळश्रुती कासया तेथे कामधेनू ही स्थापिला शंकर त्या लिंगा नाम कपिलेश्वर ते कपिलधारा तीर्थ अगोचर ब्रह्मादिकांसी तेथेची मधुकल्पतीर्थ असे महाशक्ती घृतकल्पतीर्थ सूर इच्छिती क्षीरकल्पतीर्थ परमयुक्ती दुर्लभ त्रिभुवनी तेनेची गणेशे तीर्थ निर्मिले पिता महेश्वर लिंग स्थापिले योगिनी तीर्थ पितृतीर्थ निरूपिले स्वामी म्हणे कुंभ जाते जी तीर्थे कामधेनू ही निर्मिली तेथे पंचामृते वृष्टी केली ती क्षीर घृतकुंडे पूर्ण झाली ओघ मिळाले गंगेसी त्यांसी वर दिधला उमाशंकरे तेथे कृतयुगी प्रवहली क्षीरे त्रेतायुगी होती मधु आकारे द्वापारी घृते पै जय काळ कलियुगाचा संचरे मग तेथे कवन कैसे उरे क्षीर मधु अदृश्य एकसरे मग मृग जड प्रवर्ते ऐसी त्या लिंगाची स्थापना करुणी तीर्थे निर्मिली आनंदवणी सा कपिली शिव पूजुनी मग क्रमिती झाली गोलोका षण्मुख म्हणे गा अगस्ती कामधेनू क्रमिली ऊर्ध्वगती जेथे बळे चरण रूपले क्षिती तेथे लिंग उद्भवले तेथे वर्तले आश्चर्य थोर त्या लिंगा नाम खूर कर्तरीश्वर खूर कर्तरी तीर्थ अगोचर मांड इंद्र विष्णुसी ऐशा त्या गंगातीरी पंचानना समस्ती केली लिंग स्थापना त्या परियेसी कवण कवणा अगस्ती मुनी मांडव्य ऋषी तपोनिधी भूतळी परी तोही घातला होता शूळी वस्त्र जंतूचे उसने तत्काळी घेतले कृतांते तो मुनी गेला यम परिसी तेथे उत्कर्षे शापिले यमाची मग तो ऋषी आला वाराणसी स्थापिला तेने मांडवेश्वर ते लिंग कपिलेश्वरा जवळी तेथेची ज्येष्ठेश्वर चंद्रमौळी ते लिंग पूजिलिया तत्काळी पराभवती महादोष शतकीर्ती ऋषीचा जो कुमरू मत्स्यगंधा भोगिली तो पराशरू मग तो आला लिंग स्थापना करू त्या नाव पराशरेश्वपै त्या लिंगासी वर वदला शंकर तेथे एक अंजळी स्नपिता गंगानीर तरी शरीरी शत जन्मांचे परद्वार दहती इत्यादी दोष जांबुवंत ब्रह्मयाचा अवतार तेने काशीमध्ये तप केले थोर लिंग स्थापिले उमाहर जांबुवंतेश्वर त्या नाव पैल
वृक्षराज याचा कुमार, तो सुग्रीव सूर्याचा अवतार. तेने काशीमध्ये स्थापिता शंकर, त्या नाव सुग्रीवेश्वर. तेथेची भारद्वाजेश्वर गाद, अरुणेश्वर तो मोक्षाचा निध. वामदेवेश्वर पूजिता सिद्ध, तत्काळ होय योगीश्वर. तेथेची पृथ्वीश्वर पूजिता, पृथ्वी सामर्थ्य होय पावता. कलीने स्थापिले उमाकांता, त्या नाव कलियुगेश्वर. षण्मुख म्हणे गा अगस्ती, तेथे लिंगे स्थापिली कर्मजंती. शिवकृपे आली गा कपोती, ते लिंग कपोतेश्वर. आणि पर्येसी ऐश्वर्य थोर, जंबुकी स्थापिला जंबुकेश्वर. महार्णवी हुनी आले कुंजर, ते लिंग मातंगेश्वर. तेथे आलिया अष्टदिशा, त्याही लिंग स्थापिले महेशा. आणि आश्चर्य पर्येसा, त्रणेश्वर स्थापिला. स्वामी म्हणे गा महाऋषी अगस्ती, ऐसी तीर्थे लिंगे सांगो किती. यांच्या श्रवण पठणे होय प्राप्ती, दर्शनाची त्या लिंगाची. या अध्यायाची फलश्रुती सांगता, पर्येसी गा मित्रा वरुण सुता. पंचमहादोषिया होय मुक्तता, वाराणसी मार्गे. ऐसे वृषभध्वज तीर्थ काशी स्थळी, इतुकी लिंगे तीर्थे त्या जवळी. तो दीन क्रमिलाजी चंद्रमोडी, वृषध्वज तीर्थी. आता काशीमध्ये करील शिव, अगस्तीस निरूपील कुपोद्भव. शिवदास गोमा म्हणे ठेव, एकाग्र परिसा कथेची. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे शिवकाशी प्रवेश वर्णने ढुंडीराज वर्णन नाम एकष्टितमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.